डीसीची बैठक कशी झाली? तुमचे मंत्री पालकमंत्री झाले आणि तुम्ही सुद्धा नवीन खासदार. शेवटचीच बैठक आहे या सरकारची. बैठक आहे. लोकशाहीमध्ये कुठल्याही प्रकारचा शेवट नसतो, त्याच्यामुळं असं कोणाला शेवट वगैरे बैठक म्हणू नये. आपण म्हणलेत त्याच्यात आपण थोडी दुरुस्ती करून घेऊ असं त्यांना म्हणायचं आहे. नाही, ते त्यांनी सभेतच सांगितलं मी पुन्हा येईल म्हणून. त्यामुळे तो काय प्रश्न. ऐका ना काय आहे माहिती आहे, लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर मी पहिल्यांदा आपल्या संभाजीनगर जिल्ह्याच्या DPDCच्या बैठकीला आलो आणि योगायोग असा जुळून आला की आमचे सहकारी मित्र अब्दुल सत्तार साहेब हे माननीय संदीपानजी भुमरे साहेब माझ्यासोबत लोकसभेवर आले आणि ही जागा रिकामी झाली आणि पर्यायाने आमचे सहकारी मित्र अब्दुल सत्तार साहेब, नामदार अब्दुल सत्तार साहेब यांच्याकडे तो प्रोटोकॉल आला. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना पालकमंत्री केलं आणि योग असा त्यांची DPDC पहिलीच होती आणि मी लोकसभेवर गेल्यानंतर माझी DPDC पहिलीच होती. त्याच्यामुळे या DPDCमध्ये ज्या लोककल्याणकारी योजना आहे त्या योजनेचा आढावा घेण्यात आला, काय कामं चालली त्याचा आढावा घेण्यात आला आणि नव्याने काय कामं करायची आहे त्या संदर्भातला विषय या बैठकीने विशेषताने घेण्यात आला आणि त्या बैठकीचा निश्चितपणाने आपल्या जिल्ह्यातल्या मंडळीला चांगला फायदा होईल एवढं मला आपल्याला सांगितलं पाहिजे. सत्ताधारी पालकमंत्री असल्यानंतर काँग्रेसचे नेते बरेचदा नाराज असायचे. नाही, नाराजीचा प्रश्न कधी येतो की ज्या वेळेला आपल्या भागातले कामं झाले नाही तेव्हा. आता मी सत्तारभाईला पेपर दिले, माझे कामं ते करणार आहे, ते मला म्हटले मी तुमचे सगळे कामं करून टाकतो, काही अडचण नाही. त्याच्यामुळं नाराज कशाला व्हायचं. तुम्ही एवढे नाही, मोठं काम लहान काम बघा हे मतदार राजा करत असतो. कोणाला मोठं करायचं कोणाला लहान करायचं ते मतदार राजाच्या हातात आहे. पण एवढं वाईल्ड भूमिका तुम्ही आतापर्यंत नाही घेतली. माइल्ड म्हणजे मला नाही कळलं माइल्ड काय. गेल्या 4.5 वर्षामध्ये आतापर्यंत मतदारसंघांमध्ये आम्ही विरोधी पक्षामध्ये त्यावेळेला होतो, आजही आहे. परंतु ज्या व्यासपीठावर जाऊन आपल्याला लोकांची प्रश्न सोडून घ्यायचे असतात तिथे आम्ही तुम्हाला असं तुमची अशी इच्छा आहे का आम्ही त्या व्यासपीठावर सुद्धा एकमेकाच्या समोर भांडणच करावे. बघा तुम्ही परत वेगळ्या विषयावर न्यायला लागले. DPDCमध्ये विकास कामामध्ये वेगळा विषय आहे आणि राजकारणामध्ये ज्या वेळेला त्या मतदारसंघामध्ये आपापल्या पक्षाचे उमेदवार लढवायचं काम पडेल त्यावेळेला निश्चितपणाने आम्ही त्यांच्या विरोधात राहू. तुम्ही म्हटलं एकमेकांना भांडायचं का? एकमेकांना भांडणं झालेली आहेत, आधी एकमेकांवर धावून गेलेले आहेत. विधान आता एवढे शांततेत कसं काय? नाही ऐका मला DPDCच्या मीटिंगमध्ये मी पहिल्यांदा आलो आणि माझे पेपर सबमिट केले. आता जेव्हा ते निधी देतील देणार नाही त्याच्यावर पुढचे भांडणं सुरू होईल. आता काय भांडायचा विषय. लोकसभेच्या मदतीची परतफेड शांत राहून लोकसभेच्या मदतीचा प्रश्न मला सत्तार साहेबांनी लोकसभेत मदत केलेलीच नाही. मी परत सांगतो, त्यांनी त्यांच्याच पक्षाचं काम केलंय, त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला मदत केली, त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला मतदान केलं. कोणाच्या सांगण्यावर केलं ते मला नाही सांगता येणार. एकमेव खासदार असे आहात जे 2 DPDC कव्हर करतात. इथे पण येतात जालन्याला पण. अगदी बरोबर आहे. एक ठिकाणी भाजपचा पालकमंत्री आणि एक ठिकाणी शिवसेनेचा पालकमंत्री. दोघांपैकी कोणता पालकमंत्री चांगला? दोन्ही पालकमंत्री या जालना आणि संभाजीनगर जिल्ह्याचे दोन्ही पालकमंत्री हे सरकारचे प्रतिनिधी, हे लोकांच्या कामासाठी असतात. चांगला आणि वाईटचा प्रश्न कधी येतो? काम करणारा पालकमंत्री कोणता आहे तुमचा दोन्ही? नाही ऐका ना पालकमंत्री काम करणारे दोघंही आहे, परंतु जेव्हा आम्ही काम सांगू आणि ते काम करणार नाही तेव्हा ते ठरवलं जाईल. आज तुम्ही पहिल्या बैठकीत सगळे शेवटच्या बैठकीचे प्रश्न विचारायला लागले. नाही ही बैठक शेवटची नाही. ही बैठक मी पालकमंत्र्याला सूचना केली, विनंती केली की याच्यानंतर आचारसंहिता लागायच्या अगोदर पुन्हा एक बैठक घ्यावी की जेणेकरून आपल्या शासकीय योजनेचा आढावा घेऊन ज्या काही लोक कल्याणकारी योजना अपूर्ण राहिल्या असतील त्या पूर्ण व्हाव्या आचारसंहिता लागायच्या अगोदर. आणि मला तुम्ही ज्या मूळ प्रश्नाला बगल देऊ लागले, तुम्हाला जे प्रश्न पाहिजे होते बातमी द्यायला तेवढ्यावरच बोलू नका. या जिल्ह्याचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे कन्नड घाटाचा, नॅशनल हायवेचा. त्या विषयावर आम्ही एकत्रित आलो आणि त्यांना सांगितलं की आपल्याला पालकमंत्र्याच्या सोबत आम्ही सगळेजण
केंद्रातल्या मंत्री गडकरी साहेबांच्याकडे जाऊन आपल्या राज्याचा आपल्या जिल्ह्याचा जो कन्नडचा प्रश्न आहे त्याचं काय करायचं आहे त्याच्यावर या बैठकीमध्ये उहापोह झाला. जरी कोर्ट कचेऱ्या झाल्या असल्या तरी शेवटी शासनाला त्याच्यातून काही ना काही मार्ग काढला पाहिजे. आजच्या मितीला तो घाट बंद आहे, वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवली जाते. आपल्या जिल्ह्यातल्या अनेक भागाच्या अनेक लोकांचे व्यापाऱ्याचे शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे. म्हणून त्या विषयावर सुद्धा आम्ही एकत्र येण्याची भूमिका घेतलेली आहे. असे अनेक प्रश्न आहे त्याच्यावर आम्ही एकत्र आलो आहे. मला असं वाटतं आपण आपल्या पत्रकारितेतून त्याही प्रश्नाला उजाळा द्यावा. धन्यवाद. अंबादास दानवे नव्हते याची जाणीव आली का? काय कमतरता वाटली दानवे नव्हते? अंबादास दानवे का नव्हते मला सांगता येणार नाही. त्यांना विचारलं तर बरं होईल. बैठक त्याच्यामुळे शांत झाली नाही, त्यांना विचारलं तर बरं होईल. शांत बैठक त्याच्यामुळे झाली. मला नाही कळू लागलं तुमचं काय म्हणणं आहे. जरा फोडून सांगाल का? अहो 70 बैला मी मदत करायचा काय प्रश्न येतो मला कळे ना. त्यांचा पक्ष वेगळा, त्यांची महायुती वेगळी, माझा महाविकास आघाडीचा प्रश्न वेगळा. तुम्ही किती मला अडचणीत आणणार ठरवलं तर मी अडचणीत येणार नाही. काळजी करू नका. कार्यकर्त्यांनी तुमचं काम केलं लोकसभेमध्ये, तसे तुमचे कार्यकर्ते त्यांचं विधानसभेमध्ये काम करतील का? त्यांच्या माझ्या कार्यकर्त्याला ते विचारतील तेव्हा सांगतील. आज काय हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.